सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कल्लाकार या शोमध्ये. कल्लाकार या शोमध्ये आल्यापासून मला खरं तर या शोमध्ये हव्या होत्या आणि आज त्या आल्या. खूप खूप स्वागत आहे. आम्ही ॲक्च्युली गाडीतच बसलो, अजून गाडी सुरुवात नाही केली, त्यामुळे मी बेल्ट लावला नाही, पण त्यांनी बेल्ट लावला म्हणून चला त्याच नाही, सिक्युरिटी रिझन्स आपण बेल्ट लावले पाहिजेत. पण कसं आहे ना, त्यांची एंट्री ही एका गाण्यावर डान्स करून होते अँड डान्स इज हार्ट, डान्स इज लव्ह फॉर यू. त्यामुळे आज आपण कार्यक्रमाची सुरुवात पण गाडी चालवण्याच्या अगोदर डान्स नाही करूया असं मला वाटतं. प्राजक्ता, कम ऑन, बॉम्ब फोडलायस तू. कम ऑन, लेट्स डू इट. या ओके, हे बाय डिफॉल्ट गाणं चालू असतं गाडीमध्ये सिन्स ते बनतंय. आय थिंक हेच गाणं आपण आता मी म्हणू पण शकते. गाणी असं लकी रत्त माझी देखणी सुरत नाही हत्त कुणाच्या नजरा माझी पटी हाय गोरी माझं रूप लई भारी नटे सावरी म्हणून हो गजरा दिल भरा राजसा तुम्ही जरा बघा तरी अशी ही स्टेप तुम्ही म्हणू शकता. इझी आहे, खूप मुलांनी ट्राय केली. अशी आता मी म्हणू शकते की मी चटक चांदणी आहे आणि चमचमते अंबरी, कारण 50 दिवस पूर्ण केलेत. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट बिग बिग अचिव्हमेंट. आणि याच अचिव्हमेंटने आता आम्ही गाडी सुरुवात करणार आणि आम्ही कल्लाकार हा शो सुरुवात करणार. खूप खूप धन्यवाद सगळ्यात पहिल्यांदा की तुम्ही आज या शोमध्ये, आता गाणं पण मध्ये चालू होत आहे का, हे गाणं आणि हा सिनेमागृहात कल्ला करतोय, त्यामुळे कल्लाकार या शोमध्ये स्वागत आहे. सो लेट्स गो. साडीमध्ये बाय द वे मी पहिल्यांदाच ड्राईव्ह करणार आहे. गणपती बाप्पा मोरया. लेट्स गो. सो सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप स्वागत आहे या शोमध्ये आणि प्रेक्षकांचं तुम्ही स्वागत केलं एक धमाल डान्स करून. पण कल्ला आणि कार या शोचं नाव पाहिजे. तर सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की ड्रायव्हिंग व्हील कधी हातात आली, कधी ड्रायव्हिंग शिकलात, आवड होती का ड्रायव्हिंगची, पहिली गाडी वगैरे वगैरे वगैरे. सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार, पण तुम्ही ऐवजी मला तू म्हणशील तेव्हा. येस. सो मला एक सवय झाली आता रिपोर्ट करता. सो सगळ्यात पहिल्यांदा कल्ला आणि कार या शोचं नाव आहे. सो तू पहिल्यांदा गाडी किंवा ड्रायव्हिंग व्हील कधी हाती घेतलीस, आवड होती का ड्रायव्हिंगची, तुला काय सांगशील याबद्दल? मला इंडिपेंडन्सी खूप आवडते आयुष्यात, त्यामुळे मला हे लहानपणापासून कळलेलं की आपल्याला पटापट आपल्या हातात गाडी आली पाहिजे. 4 व्हीलर तर आलीच पाहिजे, कारण आमचं घर तसं पुण्यामध्ये थोडं खोपच्यात आहे. राईट. त्यामुळे जशी मी 19 वर्षांची झाले, मी लगेचच गाडी शिकायला गेले. म्हणजेच आईने तर 17व्या वर्षीच मला 2 व्हीलर घेऊन दिली. आई म्हटलं की अगं थांब, मला 18 तरी पूर्ण होते, पण तिने मला आधीच दिली कारण घर तसं लांब होतं. सो 2 व्हीलर मला 17व्या वर्षीच मिळाली आणि तेव्हाच त्याचं काय त्याला म्हणतात, लर्निंग लायसन्स सॉर्ट ऑफ होतं. आणि 19व्या वर्षी मी गाडी शिकले आणि मी अर्थात आमच्याकडे 4 व्हीलर नव्हती तेव्हा. माझे बाबा अतिशय, आम्ही काय म्हणू, लोअर मिडल क्लास सुखवस्तू मध्यमवर्गीय फॅमिली होती, त्यामुळे आमच्याकडे 4 व्हीलर नव्हती. पण मग माझी सुवासिनी मालिका सुरू झाली आणि त्याचं शूटिंग असायचं खदानमध्ये, मीरा रोड, जिथे जग संपतं. आणि त्यावेळी एवढे सेट पण नव्हते मीरा रोडला, ऍब्सोल्युटली नव्हते. आता मला गाडी पाहिजे, आता माझं होत नाहीये, कारण तेव्हा अनलेस अँड अंटिल तुमच्या बरोबर कोणाचं तरी बॅकअप होतं आणि ते तुम्हाला हायवे पर्यंत लिफ्ट देताय, तुम्ही बाहेरच नाही पडू शकत. कारण आणि रिक्षावाले ओला बिला कुठे काय होतं, काहीच नव्हतं. काही नव्हतं तेव्हा, काही नव्हतं. ही 2011ची वगैरे गोष्ट सांगते मी. सो तेव्हा गरजच पडली आणि तेव्हा मग खऱ्या अर्थानं गाडी विकत घेतली मी आणि पप्पांनी निम्मे पैसे टाकून कर्ज काढून वगैरे, आणि पहिली कार मी ऑल्टो घेतली. सो आय थिंक 2011ला पहिली गाडी माझ्या हातात आली. राईट. आणि मग ऑल्टो शिकण्याचे काय किस्से, की आपोआप शिकलात की सेटवर जाता शिकलात, कोणी शिकवली वगैरे? नाही, मी आधीच मी पुण्यात ड्रायव्हिंग स्कूल. एक्झॅक्टली. मी आधीच शिकून ठेवली होती. गाडी नव्हती पण मी शिकून ठेवली होती. गाडी मला नंतर 21-22व्या वर्षी मिळाली, परंतु मी 19व्या वर्षी शिकून ठेवली होती की 1 डे आपल्याला तर चालवायची पाहिजेच म्हणून. आणि तो कुठपर्यंत प्रवास, मुंबई पुणे तर असंख्य वेळा असतो, असंख्य वेळा. आय जस्ट कांट काउंट पुणे मुंबई अपडाऊन मी किती वेळा केलं असेल, किमान 1000 वेळा अगदीच. पण एक मेमोरेबल ड्राईव्ह ज्याला आपण म्हणतो ते कोणतं असेल? काही असे किस्से आहेत का तुझ्याकडे की आठवणीतली ड्राईव्ह आहे त्या ऑल्टोमध्ये किंवा या गाडीत, जी मस्त गाडी सुपर्ब आहे? या, दिस इज रॅपिड ॲक्च्युली. राईट. बट आय थिंक फर्स्ट ड्राईव्ह इज व्हेरी मेमोरेबल. संघर्ष, आव्हान सगळं एकत्र, मज्जा ना लाईफ. सो तेव्हा खरी मज्जा आली. पण
आय थिंक तोच ड्राईव्ह. त्याच्यानंतर असं रोमॅन्टिक ड्राईव्ह वगैरे माझ्या आयुष्यात नाही आले रे, व्हेरी अनफॉर्च्युनेटली. सो काय आहे ना, तुला जर असं काहीतरी इंटरव्ह्यू एकदम अरे TRP वाढवूया तर काही तसलं काही मटेरियल नाही हा सुरुवातीला वाढलेला आहे. काय टेन्शन आपल्याला, अगदीच काय टेन्शन आहे. आणि सगळ्यात अगोदर त्या गप्पा मारण्यापेक्षा आपण रिसेंट गोष्टीवर बोलूया, ती म्हणजे फुलवंती बद्दल. जो कमाल तुम्ही रिलीज केला, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. परत तुम्ही म्हणाला सॉरी, तू प्रतिसाद चांगला मिळालाय तुला आणि खऱ्या अर्थानं खूप भारी हा सिनेमा झालेला आहे. ज्या लोकांनी पाहिलाय त्या सगळ्या लोकांनी तुझं, काश्मीरचं, सगळ्या कलाकारांचं इन्क्लुडिंग वैभव मांगलेंचं सगळ्यांचं कौतुक केलंय. किती भारी वाटतंय, किती सॅटिस्फाईंग वाटतंय हे सगळी गोष्ट. प्राजक्ता प्लीज माणसं ॲब्सोल्युटली सॅटिस्फाईंग आहे, ॲब्सोल्युटली. की कधी कधी काय होतं ना, तुम्ही खूप कष्टानं काहीतरी बनवता आणि लोकांपर्यंत पोचत नाही किंवा लोकांना आवडत नाही किंवा जेवढी अपेक्षा असते तेवढं ते होत नाही. राईट. ह्या सगळ्यालाच तडा दिलाय ना फुलवंती. व्हेरी ट्रू. की केलेल्या कष्टांचं चीज झालं जे आपण म्हणू ते या चित्रपटाच्या बाबतीत झालंय. आणि कॉन्फिडन्स आला रे मला. मी वेगळ्या कॉन्फिडन्सनी फिरते आता. कारण जोपर्यंत ते एक तुम्ही अचीव्ह करत नाही ना, तुम्हाला माहिती नसतं तुम्ही ते करू शकता. राईट. आणि तर ते झाल्यानंतर आय एम फिलिंग व्हेरी इंडिपेंडंट राईट नाव, व्हेरी इंडिपेंडंट. की बॉस आतापासून इथेपर्यंत तू ज्या क्षेत्रात काम करते, जे तुझं पॅशन आहे, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणं, परफेक्ट, जे तुझं पॅशन आहे. म्हणजे बाकीचे जे अर्निंग सोर्सेस मी म्हणते ते काय माझे पॅशन नाही आहेत. व्हॉट तुमचे ऑर्नामेंट्स ब्रँड जे आहेत, एक्झॅक्टली ते सेफ्टी मेजर्स आहेत. दिस इज माय पॅशन. आणि ज्या क्षेत्रात मी काम करते त्या क्षेत्रातलं तुला आता आतापासून इथेपर्यंत, आता मी म्हणत नाही मला 100% कळलंय, कारण नवीन नवीन गोष्टी इन होत राहतात. वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला वाटतं तुम्हाला समजलंय, पण नंतर करताना समजतं की अरे इतकं नव्हतं कळलं, आता मला नीट कळायला लागलं. अशा बऱ्याच गोष्टी असणार आहेत. पण ॲटलिस्ट तुम्ही ती प्रोसेस सगळी खूप जवळून अनुभवली आणि तुम्ही केली तुमच्या हाताने. सो हा जो एक इंडिपेंडन्स दिला या चित्रपटाने मला. सो हा सॅटिस्फॅक्शनच्या पुढचा आहे असं मी म्हणेन, इंडिपेंडन्स. आणि एका मुलीसाठी तो असणं, एका यंग मुलीसाठी, एका हिरोईनकडे तो असणं, ही खूप महत्त्वाची गोष्ट वाटते मला. कारण ॲक्टिंग हे प्रोफेशन असं आहे की ते खूपच डिपेंडंट आहे इतरांवर. जोपर्यंत प्रोड्युसर काही क्रिएट करत नाही, डिरेक्टर काही लिहित नाही, त्यांना वाटत नाही ह्यांना कास्ट करावं, तोपर्यंत तुमचं काही घडत नाही. हां, तुम्हाला चांगल्या शब्दात म्हणायचं भिकाच मागायच्यात, प्लीज मला चांगला रोल द्या, हेच चालू राहतं आयुष्यभर. आणि त्याच्यात यू शुड बी लकी इनफ की तुम्हाला चांगले रोल्स मिळतील, किंवा टॅलेंटेड इनफ किंवा व्हेरियस फॅक्टर्स टू इट, व्हेरियस सो. आणि आपला स्वभाव त्याच्यातलं बसणारा नसेल तर लई माती होते रे, लई माती होते. सो मला असं वाटतं की एक मेल शॉव्हिनिस्ट इंडस्ट्रीमध्ये, सोसायटीमध्ये फॉर दॅट मॅटर, आता हा आपण ग्लोरिफाय नको करूया, पण मान्य करू असं आम्हाला खायला दूषण नाही द्यायची. ओके, वी हॅव एक्सेप्टेड द फॅक्ट, दॅट्स फाईन. पण त्यामध्ये ही इंडिपेंडन्सी एका मुलीला मिळणं ही खूप महत्त्वाची गोष्ट वाटते मला. आणि ज्याचा मी सुयोग्य फायदा पण करून घेतला पाहिजे. ज्या महिलांना हे मिळालेलं आहे त्यांनी त्याचा सुयोग्य फायदा करून घेतला पाहिजे. हे प्रमाण वाढवलं पाहिजे. आणि भविष्यातल्या मुलींसाठी हा प्रवास जरा सुखकर होईल या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजे. दिस इज माय थॉट राईट नाउ. तो कोणता क्षण होता, तो कोणता मुवमेंट होता प्राजक्ता तुला वाटलं की आय एम हिअर अँड आय एम हिअर टू स्टे फॉर लॉंग? मग ती मालिका असेल, ती कुठलं तरी तुझं परफॉर्मन्स असेल, तो कुठला तरी सिनेमा असेल, जेव्हा कदाचित लोकांनी ओळखलं असेल, की तुला स्वतःला कळलं असेल की बाबा आय एम हिअर टू स्टे फॉर लॉंग. विच वॉज दॅट मुवमेंट अँड व्हॉट वॉज दॅट इन्सिडेंट ऑल टुगेदर? जेव्हा फुलवंतीचं सेकंड शेड्यूल संपलं. एवढा लेट? म्हणजे ॲज अ प्रोड्युसर मी म्हणेन, ॲज अ प्रोड्युसर आय एम हिअर टू स्टे फॉर अ लॉंग. कारण ॲज अन ॲक्टर म्हणून यू कॅनॉट से दॅट, की माहिती नाही की कदाचित मग हिरोईनचे रोल्स करते तोपर्यंत मला आवडेल, नंतर मग मला नाही बहिणीचे आईचे रोल्स करायचे कदाचित, असं होऊ शकतं. सो तोपर्यंत अर्थात आता OTT प्लॅटफॉर्म्स खूप ग्रो होत आहेत आणि त्यांच्याकडे खूप सुंदर गोष्टी आहेत सांगण्यासाठी. सो त्या रानबाजार त्याच्यातली एक वेबसिरीज कमालीची चालली. ॲब्सोल्युटली. सो असं होणार नाही की साईड रोल्स, म्हणजे भलेही आईचा रोल असेल पण आई मेन लीडमध्ये असेल, जस्ट लाईक मॉम किंवा अशा पद्धतीच्या सिरीज, किंवा दिल्ली क्राईम सारखी सिरीज, यु नो, अशा गोष्टी शेफाली शाह जे करतायत. ॲब्सोल्युटली करेक्ट. फॉर दॅट मॅटर काजोल करते, तब्बू करते, विद्या बालन करते, तशा पद्धतीच्या गोष्टी वेगळ्या. जेव्हा की मी प्रोड्युसर होती आणि ते मी संपवलं हाताने, तेव्हा मग मला कळलं की भाई
फक्त मी मरेपर्यंत मला जे सूट करते रोल ते मी करत राहील. आणि आता मी करू देते. आता मी करू शकते. आता म्हणजे ओ भाऊ या चला डिरेक्ट करा. म्हणजे आता तुझं ते पुष्पा सर ब्रँड आहे रे मी. हे brand क्या बात आहे, सुपर. पण ना मला हरगिज झुकेगा नहीं साला. हा वही हार गे वही एक कमाल आहे. पण ना मला खूपदा असं वाटतं की एक मालिका ज्यांनी म्हणजे आमची तर तेव्हा रिपोर्टिंगची सुरुवात होती जेव्हा तुमची मालिका आले जुळून होती रे, आणि तेव्हा तुम्ही ललित प्रभाकर आणि त्याचे व्हिडिओज आत्ताही लोक शेअर करतात, आत्ताही त्याच्यावर रील्स करतात. म्हणजे कोणाच्या टेप रेकॉर्डरमध्ये कोणी प्रेमात असेल तर गाणं तेच पहिलं वाटतं. मग हे किती इन्सेन आणि किती भारी गोष्ट आहे का कलाकारासाठी. तू किती भारी वाटत तुला जेव्हा तू इंस्टाग्रामवर पाहतेस, अरे हेच शेअर करतायत, अजून तेच होतंय, मेघना आणि ह्याची लव्ह स्टोरी. किती भारी वाटत तुला? ऍक्च्युली मला माझा विश्वास बसत नाही की 11 वर्षानंतर सुद्धा पीपल आर ट्रिपिंग ऑन दॅट. आणि खरं सांगू मलाही फार बघायला आवडतं. म्हणजे मी आय सिंक विथ देम की अरे हा हे गोड आहे. म्हणजे व्हिडिओ संपतो ना तेव्हा आय फाइंड की ओके आपल्या गालावर पण हसू आहे, आपण ब्लश करतोय. म्हणजे मी जरी स्वतःला पाहते तरी मी ती इमोशन असते त्यावेळेला, मला बघत नसते. सो मला असं वाटतं काही प्रोजेक्ट्स ना मॅजिक असतात जे बनवताना तुम्हाला कळत नसतं तुम्ही काय बनवताय, पण ते असे काही वर्षांना तुम्हाला ते रिअलायझेशन होतं की हे फार गोड बनलंय. पण आता माझ्या मनात ही भावना आहे की तेव्हा मला 11 वर्षांपूर्वी एवढाच रोमांस माहिती होता, मला आता जास्त माहिती आहे. आता मी काहीतरी बेटर सेम सीन मी काहीतरी वेगळ्या इंटेन्सिटी एक्झॅक्टली फिल्म मध्ये करू शकते. सो आता अजून एक रोमॅन्टिक प्रोजेक्ट आपण लाईक आता हे युनिव्हर्स मध्ये फेकूया. हेलो मॅनिफेस्ट करूया. हो गया. पण ना आयुष्यात आपण खूपदा सगळीच लोक म्हणजे जी लोक हसतात ना ती लोक आतून कुठे ना कुठे काय काय त्यांचं दुःख असतात, पण ते विसरायला लावणारे मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसको छुपा रहे हो हे जे असतं ना, पण वो गम भूलने लगा वो हास्य जत्राने. आपण त्याचा एक भाग आहोत, आपण त्याचा एक वायटल भाग आहोत प्राजक्ता. ज्यात खऱ्या अर्थानं लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडल्या ज्या घडायला नको होत्या, पण ती लोक पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर नाही म्हटलं तरी 1% जरी हसू आलं तर तुमच्या कार्यक्रमामुळे आलं. ही जेव्हा रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो त्याचं पुन्हा एकदा त्याचं पर्व येतं, त्याच इंटेन्सिटीने लोक पाहतात, तोच आनंद लोकांना वारंवार मिळतो. काय भट्टी आहे गई, मला प्लीज सांग. परत एकदा काही प्रोजेक्ट्स मॅजिक असतात जे तुम्हाला बनवताना माहिती नसतं. तुम्ही जमता एकत्र चांगल्या इंटेन्शननी सुरू होतं आणि देव त्याला ब्लेस करत राहतो. आणि खूप आता पहिलं दुसरं पर्व तर मी लोकांमुळे केलं, चला प्रयोग म्हणून केलं. नंतर मी माझ्या गुरूंना विचारायला गेले मला सोडायचं आहे शो आणि मला वेगळं काहीतरी करायचं आहे, प्रोडक्शन करायचं आहे. तेव्हा ते मला म्हणालेले की जो चल रहा है उसे चलने दो. तेव्हा मला कळलं नाही हे असं का म्हणतात, म्हणजे वेगळं तुम्ही असं म्हणा ना की कर ठीक आहे होऊन जाईल वगैरे, पण त्यानंतर करून आला. सो लोक म्हणजे ना देव तुम्हाला एखाद्या ठिकाणी प्लेस करतो, त्या व्यक्तींना प्लेस करतो फॉर अ रिझन करत असतो. त्याची गरज आहे म्हणून तुम्ही तिथे असता. ह्याच्यावर माझा इतका विश्वास आहे की मला असं वाटतं की येस लोकांना हसवण्यासाठी आम्हा सगळ्यांचा जन्म झालेला आहे, लोकांना आनंद देण्यासाठी. म्हणजे खरंच ते दादा फेमचं बॅनर लागलेले का? इज इट ट्रू? असं नसतं. पण मी ना फोटो काढेल होता नेक्स्ट टाइम. आय एम शुअर खरंच झालेलं असं, खरंच असं केलं होतं लोकांनी. वा दादा वा फेम प्राजक्ता माळी प्रमुख आकर्षण. पण तुम्हाला अरे मैं बहुत किया रे का म्हणजे इतना ही क्रेडिबिलिटी हमारा भी क्या ही है. म्हणजे असं झालं होतं सगळं, मला हसू आलं होतं पण मला गंमत वाटली. तिथे ना कुठेही ते गमतीनच घेण्याचा विषय. व्हेरी ट्रू. त्यामुळे मला मज्जा वाटली की वा की. आणि मी तुम्हाला सांगू अरे ओ सांबा किंवा खामोश वगैरे यु नो लोक डायलॉग्स नाही ह्या अशा गोष्टी आहेत आणि त्या किती कमी आयुष्यात किती कमी जणांच्या आलेल्या आहेत. सो आय एम लकी असं मला वाटतं की माझ्या तोंडी काहीतरी एक विशेषण बसलंय आणि ज्यामुळे आपण प्रसिद्ध होतोय. हे सगळ्यांना नाही मिळत प्राजक्ता. एन्जॉय इट प्राजक्ता, दॅट इज ट्रू. एन्जॉय इट. पण या सगळ्यानंतर अ गर्ल नेक्स्ट डोअर जिला लोक नेहमी बघतात, जिला लोक असं वाटतात की शी शुड डू रोमॅन्टिक रोल, ती जाऊन रानबाजार करते आणि त्याच समर्थपणे करते. हे तुमचं आयुष्याचं किंवा सिनेसिटी वावरण्याचा एक मोठं आहे का प्राजक्ता? मी सरळ विचारतो तुला, कारण तुम्ही फुलवंती केलात विच इज म्हणजे नटराजाची मूर्ती इथं सुद्धा आहे, त्यामुळे ते किती महत्वाचं आहे तुझ्या आयुष्यात हे मला माहिती आहे. तो एक करणं रोल आणि माझ्या सगळ्या गाड्यांमध्ये होती ही ऑल्टो पासून आहे. गाड्या बदलल्या पण मूर्तीच
कॉन्स्टंट. आणि त्याचं शिक्षण पण तुम्ही घेतलंय, त्यामुळे ते तुमचं हार्ट आहे, ते तुमचं हृदय आहे. पण आपण असं नेहमी छेदावं, आपण नेहमी रोल्स काहीतरी वेगळेच करावे, आउट ऑफ द बॉक्सच करावं, हे तुमचं मोठं आहे कशाने चालण्याचं, की तुम्हाला तुमच्याकडे डिरेक्टर्स असेच रोल घेऊन येत आहे आणि त्याचा तुम्हाला आनंद आहे. एकतर तेच ते करायचं नाही आयुष्यात म्हणून तर कलाकार झालोय. व्हेरी ट्रू. नाही तर 9 to 5 जॉब बँकिंग पकडली असती कुठेतरी मस्तपैकी, चिलॅक्स आयुष्य, पुण्यातच राहत होते मस्तपैकी, निवांत आयुष्य जगले असते. ऍक्च्युली तेही मला खूप आवडतं. परंतु मी आता माहिती नाही किती लोक हे समजतील, पण मी नेहमी सांगते की माझ्या एका शरीरामध्ये 5-6 सोल्स राहतात आणि प्रत्येकाचं काहीतरी वेगळं म्हणणं आहे, प्रत्येकाची डिमांड वेगळी आहे. सो तेच ते मी म्हणजे कलेच्या क्षेत्रात पण तोचपणा मी करू शकत नाही. सो मला वैविध्यपूर्ण गोष्टी करण्याशिवाय पर्याय नाही आयुष्यात. मी एक गोष्ट नाही करू शकणार आणि मला तो टॅग बसलेला पण चालणार नाही, बसूच शकणार नाही खरं तर, कारण मी तसं माझं जीवन प्रवासच नाहीये. यश पण तसंच आहे, अनकन्व्हेन्शनल. तर मी प्रयत्न पण करते त्या दिवशी की तेच ते नको, आपण वेगवेगळं करत राहूया. आणि पानसे सरांनी जेव्हा असं सांगितलं हे तू कर, तेव्हा तर मी उडी मारली की हे छान आहे, मस्त, अभी करना ही है. पण त्याचे रिस्पॉन्स फारच वेगळे होते ना. हाऊ डू यू टेक इट? म्हणजे वाईट, छान, काय तू मनावर घेतेस का गोष्टी सोशल मीडियावर लिहिलेल्या किंवा काय? मी डेफिनेटली मी माणूस आहे, त्यामुळे काही प्रमाणात काही अंशी गोष्टी तुमच्यावर परिणाम करत असतात. पण जेव्हा तुम्ही डेलिबरेटली तो डिसिजन घेतलेला असतो, तो डिसिजन घेताना पण तुम्हाला माहिती असतं हे होणार आहे. एक्झॅक्टली, हे होणार आहे, तर ह्याला काही पर्याय नाही. तर माझी मानसिक तयारी झालेली, सो मला कमी त्रास झाला आणि मी परिवाराची पण करून ठेवलेली, त्यामुळे त्यांनाही त्रास नाही. तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग, येस, तुम्ही खूप खुश असता तिकडे. यू आर. आता पण तुम्ही म्हणता की मेडिटेशन इज अ फॉर्म ऑफ लाईफ. जसं डान्स तुमच्या आयुष्यात, असं मेडिटेशन आता त्याच प्रमाणात आहे. लाईफस्टाईल. हे कधीपासून झालं प्राजक्ता? अँड व्हॉट वॉज अ मोटो, किंवा काय असं वाटलं की हे छान आहे आणि बाकी कलाकार पण आता करतायत ते गोष्ट, आणि किती आपण आपल्या स्वतःवर ती गोष्ट केली पाहिजे? कारण मेडिटेशन इज नॉट अबाउट फिजिकल थिंग, इट इज अबाउट मेंटल, सायकोलॉजिकल, एव्हरीथिंग, इमोशनल, एव्हरीथिंग. खरंच आहे. 2018ला माझा एक मेजर ब्रेकअप झाला. तेव्हा मी कन्फ्युज होते आणि याला सोडायचं आहे, याला माफ करायचं आहे. आणि मला जमत नव्हतं, कारण तो डबल डेट करत होता आणि मला असं वाटलं की माफ केलं तर होऊ शकतं प्राजक्ता, आपलं प्रेम आहे. पण मला हे कळत होतं की भाई याच्यानंतर मी कधीच याच्यावर विश्वास नाही ठेवू शकणार आहे. व्हेरी ट्रू. मग देऊनच चान्स काय करशील तू? तुझंच लाईफ खराब करशील, त्याचंही खराब करशील. आणि 8 आहे मी, हार्डकोर 8 से इस बार मी पंगा नाही लेते. 8 हा शनीचा आकडा आहे. तुम्ही त्यांच्याशी काही करा, तुम्ही खरं बोला. एक्झॅक्टली, तुम्ही खरं बोला. तुम्ही खोटं बोलता तिथे मेला तुम्ही. सो मी जागले माझ्या 8 अंकाला आणि मग मला सोडायचा माझा निर्णय झाला, पण मला जमत नव्हतं. आणि तेव्हा आर्ट ऑफ लिव्हिंग माझ्या आयुष्यात आलं. एक तर तेव्हा मला हे कळलं की आपल्याला हे सहन नाही होणार आहे आयुष्यभर आणि आपण सोडलं पाहिजे, पण जमत नव्हतं. तर मग मेडिटेशन, प्राणायाम या सगळ्या गोष्टींनी हळूहळू तो एक इमोशनल कंट्रोल आला. मग मी तो डिसिजन घेतला. मग डिसिजन घेऊन पण पचवता येत नसतं ना, मग मी आणखी कोर्सेस करत गेले, घुसत गेले पुढे आणि मग त्यानंतर मग फायनली मला ते जमलं. तर एवढा मेजर, आणि मी घुसते म्हणजे मी खूप घुसते, नाही तर मी अजिबात घुसत नाही. असे दोन एक्स्ट्रीम आहेत. हा, त्यामुळे मी आता त्यानंतर मी घुसलेच नाही. हेलो, जय महाराष्ट्र. पण तुम्ही एका तुमच्या मुलाकडे सांगितलं, अरे मला इंडिपेंडन्स खूप आवडतो माझा, मला नको आहे आता काय बाकी, असं खरंच असं आहे का? म्हणजे आता इंडिपेंडन्स शब्द तुम्ही खूपदा वापरला. व्हॉट इंडिपेंडन्स मीन्स फॉर यू? काय आहे म्हणजे? इज इट लिव्हिंग इंडिपेंडेंटली, इज इट वर्किंग इंडिपेंडेंटली? आपण बघूया आता, आपण असं बघूया की व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मॅरेज, राईट? तर परत एकदा मी श्रीशींचं पुन्हा एकदा नाव घेते. त्यांचं म्हणणं आहे की इथून पुढे आयुष्य तुम्ही जे काय करणार आहात, सगळे निर्णय तुम्ही एकमेकांच्या सहमतीनं घेणार आहात. सगळे निर्णय, और हमारा स्वातंत्र्य किसी और को दे देना, यही है शादी. अपने मर्जी से अपनी स्वतंत्रता को किसी की और दे देना. मी म्हटलं बापरे, ही तर डेंजर आहे. हे मला आता जमणार असं आहे का? हे मग अवघड आहे, कारण पुन्हा एकदा 5-6 सोल्स आहेत ना आपल्या अंगात. आणि सवय लागली. मी 2011-12 पासून मी एकटी राहते मुंबईमध्ये, माझ्या कुटुंबापासून लांब.
तर म्हणजे सकाळी किती वाजता उठायचंय पासून आज काय खायचंय पासून ते हा प्रोजेक्ट मी करायचा आहे की नाही पासून ते एव्हरीथिंग इतकं एकटीनं करायचं असावं लागले की आता आय हॅव बीन कम्फर्टेबल विथ माय सेल्फ, स्पेंडिंग टाइम विथ माय सेल्फ. मग मला भीती वाटते की मग दुसरं त्याच्यामध्ये आता कोपअप करेल, होऊ शकेल नाही होऊ शकेल याची भीती वाटते खरं सांगायचं तर. दॅट इज ए. आणि दुसरं कोणी नाही मिळालंय मला, हा दुसरा मुद्दा की एक तर कलाक्षेत्रामध्ये त्यांची मानसिकता समजून घेणारा, त्या हिशोबाने टायमिंग सगळ्या गोष्टी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची मॅच्युरिटी लागते. तुमच्या आयुष्यातला कलाकार सांभाळायला तुम्ही कुठल्याही कलाकाराच्या बायकोला किंवा नवऱ्याला जाऊन विचारा की ते काय लेवलला गोष्टी ॲडजस्ट करतात. ॲडजस्टमेंट इज द कोर ऑफ बिंग एनी आर्टिस्ट. अँड लेट्स फेस इट, त्याला ॲडजस्टमेंटच म्हणतात. ॲडजस्टमेंट शेअर ॲडजस्टमेंट. आणि मी तर अजून त्याच्यामध्ये ॲड करेन की जेव्हा बायको असते ना कलाकाराची, पुरुष कलाकार आणि बायको आहे सोपं जातं, पण बायको फ्रंट सीटला आहे आणि पुरुष बॅक सीटला आहे ना ते खूप अवघड जातं. मग तिथे इगोइझम आणि मग सगळंच मग मेल शॉविनिझम सगळंच येतं. आणि आपण खरं तर दिसायला फार मुलगी आहोत आणि डोक्याने पुरुषच आहोत, त्यामुळे आणखी अवघड होतं. आणि त्याहून पलीकडे मी या सगळ्याचं एक सारं सांगू इच्छिते. मला असं वाटतं की देव सगळ्यांना सगळं देत नाही. तुम्हाला जर प्रसिद्धी दिली आहे, तुम्हाला जर पैसा दिला आहे, तुम्हाला जर रूप दिलं आहे काही प्रमाणात, तुम्हाला सगळं नाही मिळणार भाऊ. तुम्ही आमची आठवण कशी ठेवणार, तुम्हाला हे नाही मिळणार आहे. असं काहीसं ते आहे. इट इज ट्रिकी मला असं वाटतं. कारण मी ज्या खूप जिथे हृदयाच्या गोष्टी येतात ना तिथे मी फारच इंटेन्स होऊन जाते. आणि टू मच इंटेन्सिटी इज नॉट नीडेड, नॉट गुड ॲट ऑल. कला आणि कार म्हटल्यावर नेहमी आपण कोणाला इन्स्पायर करत असतो. ओके. जर तुला एक संधी दिली की आज तुला ड्रायव्हर जायचंय, या सीटवर कोणाला तरी बसवायचंय, ओके, त्यांना तू भेटली असशील नसशील, पण त्यांच्याशी तुला निखळ गप्पा मारायची व्यक्ती कोण आहे आणि का? ओ, मी पूर्ण कार्यक्रम नाही बघितलाय तुझा, म्हणजे थोडा तर विचार केला. आता विचार करायला लागेल. ओके. सिन्स आता काय आपलं रोमॅन्टिक लाईफ मध्ये काय घडत नाही आयुष्यात, तर आपली फॅमिली इज माय लाईफ राईट नाव. सो आई, पप्पा आणि माझ्या 2 भाच्या, म्हणजे माझं अरे बापरे जीव की प्राण, विशेष वाला प्रेम आहे आणि ते स्वाभाविक आहे. सो त्यांना ना ते जे टप उघडतात आणि ते तिथून आपण बाहेर येतो वगैरे, ते तर त्यांना कळायला लागलंय की अशा गाड्या असतात. आणि काही फॅसिनेटिंग दिसलं ना, आतू ते तू कधी येणार आहेस असं ते त्यांचं येतं. सो आता रिसेंटलीच मला एकीने विचारलंय की आतू तू अजून श्रीमंतवाला घर कधी घेणार आहेस, आणि दुसरीने विचारलंय ते नसतं का तू असं तिकडे गाडी असं आपण उभं राहतो ती गाडी कधी घेणार आहेस. सो आय थिंक जेव्हा कधी मी घेईन, आणि आता वेळ पण झाली आहे खरं तर, पण माझ्याकडे आता पैसे नाही, माझ्याकडे खूप कर्ज आहे आता पण जेव्हा ते मी नील करेन आय थिंक मी घेईन दुसरी गाडी. कारण ह्याला आता 6 वर्ष झाली आहे गाडीला. 2018 फेब्रुवारी पासून ती माझ्या बरोबर आहे. सो आता इट्स हाय टाइम नाव. परंतु या थोडं कर्ज कमी झाल्यानंतर घेईन आणि मग ती वाली घेईन त्यांच्या हिशोबातली, आणि त्यांच्या बरोबर मी ड्राईव्हला जाईन. वो कारवा शुरू हुआ है और होता रहेगा, चलता रहेगा. चला, चलता ही जाएगा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच अँड पॅक अप.